ज्या घराच्या देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळात ठेवलेली असेल तर त्यांनी कान उघडून हा व्हिडिओ नक्की ऐका. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. अन्नपूर्णा देवी भाजी, अन्नाची देवता, समृद्धी, पोषण आणि तृप्तीची देवी ही घडू देणारी शक्ती. शास्त्रानुसार अन्न हे पूर्ण ब्रह्म असते. अन्न म्हणजे ब्रह्म आहे आणि त्या ब्रह्माचे सजीव रूप म्हणजे अन्नपूर्णा देवी आहे. भगवान शंकराने जगाला माया समजून अन्नाचे महत्त्व कमी लेखले, तेव्हा माता पार्वतीने अन्नपूर्णेचे रूप धारण केल्याने संपूर्ण विश्वातील अन्न नाहीसे केले. तेव्हा भगवान शंकराने भिक्षा मागवावी लागली आणि अन्नपूर्णा देवीने जेव्हा भगवान शंकरांना दान केले तेव्हा त्यांनी मान्य केले, अन्नाशिवाय तप, ज्ञान, साधना काहीच शक्य नाही. याच कारणांमुळे काशीमध्ये अन्नपूर्णा देवीचे महत्त्व आणि जागृत मंदिर देखील आहे. आणि देवघरात तिची मूर्ती, जेव्हा आपण देवघरात जेवणाला विशेष महत्त्व आहे. देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळामध्ये ठेवलेली असते. तुमच्यासोबत काय घडत आहे हाच आपला आजचा जो विषय आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल. देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती का ठेवतात? घरात अन्नाची कमतरता होऊ नये म्हणून त्या घरात अन्नपूर्णा देवींची श्रद्धेने पूजा केली जाते. अन्नाचा अपमान केला जात नाही. त्या घरात कधी अन्नाची टंचाई राहत नाही, उपासमार येत नाही, गरिबी टिकत नाही. शास्त्र सांगते, स्वयंपाकघर हे घराचे लक्ष्मीस्थान आहे आणि अन्नपूर्णा देवी ही त्यात लक्ष्मीची आरती आहे. म्हणून देवघरात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवल्यास स्वयंपाकघरातील दोष कमी होतो. अन्न हे सात्विकता वाढवते. आणि बघा, कर्ज, दारिद्र्य आणि अन्नपूर्णा देवी ही खूप घरामध्ये आपल्याला दिसते. अन्न असूनही समाधान नसते. पैसे येऊनही टिकत नाहीत. खर्च वाढत जातो. यामागे कारण असते अन्नाचा अपमान, अन्नपूर्णा देवीकडे दुर्लक्ष. अन्नपूर्णा देवीची मूर्ती देवघरात असल्यास अनावश्यक खर्च कमी होतो. अन्नावरचा पैसा वाचतो. घरात समाधान वाढते. देवी एका हातात अन्नपात्र, दुसऱ्या हातात पळी असते. चेहऱ्यावर करुणांनी ममता असते. फार भयानक किंवा तुटलेली मूर्ती देवघरामध्ये चुकूनही ठेवू नका. मूर्ती कोणत्या धातूची असावी? मूर्ती ही पितळ किंवा कांस्य किंवा पंचधातूची असावी, मातीची असू नये. जर असेल तर योग्य पद्धतीने असावी. प्लॅस्टिकची किंवा तुटलेली मूर्ती चुकूनही आपल्या देवघरामध्ये ठेवू नका. अन्नपूर्णा देवीची रोज पूजा कशी करावी? तर काही सोपे नियम आहेत. दिवा लावताना अन्न हे पूर्ण देवीला नमस्कार करा. स्वयंपाक सुरू करताना प्रमाणात स्मरण करून पहिला घास हा देवाला अर्पण केल्याचा भाव ठेवा. एवढे केले तरी सुद्धा देवी प्रसन्न होते. अन्नपूर्णा देवीची मूर्ती कोणत्या दिशेत ठेवत असताना आपल्याला सामान्य चुका करायच्या नाहीत, त्या चुका टाळायच्या आहेत. अन्नपूर्णा देवीची मूर्ती समोर अन्न वाया घालवू नये. देवघरात अस्वच्छता ठेवू नये. स्वयंपाकघरात भांडण करून उष्ट अन्न फेकून देऊ नये. या चुका हळूहळू आपल्याकडे वास करत असतात, तर तो राहत नाही. अन्नपूर्णा देवीची मूर्ती कुठे ठेवू नये? थेट जमिनीवरती अन्नपूर्णाची मूर्ती ठेवू नये. स्वयंपाकघराच्या चुलीखाली ठेवू नये. बाथरूमच्या भिंतीला लावू नये. तुटलेल्या कपाटात ठेवू नये. असे केल्याने देवीचा अपमान होतो आणि घरात आर्थिक स्थिरता राहत नाही आणि अस्थिरता निर्माण होते. तुटलेली खराब झाली तर काय करावे? कधीकधी मूर्ती तुटते, रंग निघतो, आकार खराब होतो. अशी मूर्ती चुकूनही घरामध्ये ठेवू नये. योग्य पद्धतीने स्वच्छ कपड्यात गुंडाळा, वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि मनात क्षमा याचना मागा. शास्त्रानुसार घरातील स्त्री म्हणजे अन्नपूर्णाचे तरी दुःखी असेल तर स्वयंपाक जबरदस्तीने होत असेल तर घरात लक्ष्मी टिकत नाही. जबरदस्तीने स्वयंपाक होत असेल तर घरात लक्ष्मी टिकत नाही. मनात देवीचे स्मरण करा. पहिला घास हा देवाला अर्पण करा. अन्न बाहेर जाऊ देऊ नका. उरलेले अन्न प्राण्यांना खायला द्या. एवढे केल्याने सुद्धा देवी आपल्यावरती प्रसन्न होते. दर शुक्रवारी गोड पदार्थ, खीर, पुरण भावांना देवीला अर्पण करा.
भक्तिभावाने अर्पण करा, तर आपल्याला गरिबांना अन्नदान करायचे, घरातील समृद्धीचे टिकून राहते. आता अशा आपण वळूया आपल्या सर्वात महत्त्वाच्या विषयाकडे, ते म्हणजे घरामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती जर तांदळामध्ये ठेवली असेल तर नक्कीच तुमच्यासोबत काय घडत असते ते आता आपण पाहूया. तांदूळ म्हणजे शास्त्रानुसार अन्नाचा राजा. तांदूळ हे लक्ष्मीचं स्थिर स्वरूप आहे. तांदूळ साठवण आणि समृद्धीचे प्रतीक आहे, म्हणून अन्नपूर्णा देवीची मूर्ती तांदळात ठेवली जाते. तांदळात मूर्ती ठेवल्याने काय होते तर घरात अन्न कपात होत नाही, खर्च नियंत्रणात राहतो, अचानक येणारी गरिबी टळते, अन्नाचा नाश कमी होतो. तांदूळ देवीची ऊर्जा धरून ठेवतो. तांदूळ नसेल तर आपण धान्य साठवून धान्य ठेवू शकतो. जर तांदूळ शक्य नसेल तर गहू दुसरा उत्तम पर्याय आहे. ज्वारी हे ग्रामीण घरांसाठी, त्याचबरोबर डाळी, तुटलेल्या धान्य, खराब किडलेलं या मूर्तीत ठेवू नका. चुकीच्या धान्यात मूर्ती ठेवल्याने दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. त्याचबरोबर ते जर आपण चुकीच्या धान्यामध्ये मूर्ती ठेवली तर अन्नाचा नाश होतो, अचानक खर्च उद्भवतात, घरात समाधान वाढते. तांदूळ कधी बदलावे तर पहा, पौर्णिमेला हे तांदूळ जो आहे तर तो बदलला गेला पाहिजे. पहिला जो तांदूळ आहे तो त्याचा भात करा किंवा तो पक्ष्यांना टाका. आपल्याला पक्ष्यांना खाऊ घालायचा असतो. त्यानंतर थोडासा तांदळाचा त्यातला भाग आपल्या घरातील तांदळाच्या डब्यामध्ये थोडासा मिक्स करायचा असतो. नवीन तांदूळ आपल्याला द्यायचा आहे. उरलेला तांदूळ तुम्ही पाण्यामध्ये सुद्धा विसर्जित करू शकता. त्यानंतर तांदूळ जर खराब दिसायला लागला तर तो सुद्धा तुम्हाला लगेच बदलायचा आहे. पौर्णिमेची सुद्धा तुम्हाला वाट बघायची गरज नाही. बघा, आई किंवा घरातील स्त्री, तुमच्या आईचा ती गरज नसते. बघा, आई किंवा घरातील स्त्रीने डोळे बंद करून म्हणावे, माता अन्नपूर्णा, घरातील अन्न कण कधीही कमी पडू देऊ नकोस. आमच्या घरात समाधान, सुख, समृद्धी, शांती नांदू दे. हा संकल्प खूप शक्तिशाली मानला जातो. तांदूळ बदलताना होणारे सामान्य पण मोठी चूक म्हणजे अनेक घरांमध्ये तांदूळ बदलताना जुना तांदूळ थेट कचऱ्यात टाकतात किंवा विचार न करता बाजूला फेकतात. हे अन्नपूर्णा देवीचा अप्रत्यक्षपणे अपमान मानला जातो. योग्य पद्धत म्हणजे जुना तांदूळ पक्ष्यांना खाऊ घाला किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि माता अन्नपूर्णेला झालेल्या चुकीबद्दल क्षमा असावी असे म्हणा. ज्या घरात तांदळाचा आधार नाही तिथे भात वारंवार वाया जातो. तांदळाचा गरज नाही किंवा तांदळाचा तुम्ही अपमान करत असाल, भात वारंवार वाया घालवत असाल, हळूहळू त्या ठिकाणी अन्नाचा नाश होत असेल, खर्च वाढतो, समाधान कमी होते. म्हणूनच अन्नपूर्णा देवीची उपासना करणाऱ्या घरात भाताचा कण सुद्धा वाया जाऊ देऊ नका. अन्नपूर्णा देवी आणि अक्षता म्हणजे तांदूळ प्लस हळद प्लस कुंकू. अक्षता म्हणजे अखंड तांदूळ, हळदी कुंकू याचा अर्थ अखंड समृद्धी, आरोग्य आणि सौभाग्य. यावरील व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.